नमस्कार. दरवर्षी प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर होणारी परेड काय अनुभव असतो तो, नाही का? अगदी डोळे दिपवून टाकणारा, सैन्यदलांची शिस्तबद्ध चाल, हवेतल्या चित्तथरारक कसरती आणि या सगळ्यात आपलं लक्ष वेधून घेतात ते म्हणजे वेगवेगळ्या राज्यांचे सुंदर चित्ररथ, ज्यांना आपण झांक्या म्हणतो. प्रत्येक झांकी म्हणजे जणू त्या राज्याचा अभिमान आणि ओळखच. पण एक प्रश्न कधीतरी मनात येतोच की दरवर्षी प्रत्येक राज्याची झाकी या परेडमध्ये का दिसत नाही? काही राज्यांच्या झाक्या का नसतात? चला, आज आपण या निवडीमागचं रहस्य काय आहे तेच जाणून घेऊया. तर सगळ्यात आधी ही झांकी म्हणजे नक्की काय असतं हे समजून घेऊया. झाकी म्हणजे फक्त एक सजवलेला ट्रक किंवा ट्रॉली अजिबात नाही. ती एक चालती फिरती जिवंत कलाकृती असते, जी त्या राज्याची संस्कृती, तिथल्या परंपरा, इतिहास, लोककला, विकास आणि सामाजिक संदेश हे सगळं खूप सुंदर पद्धतीने आपल्यासमोर सादर करते. कर्तव्यपथावरून सरकणारी ही कलाकृती म्हणजे त्या राज्याची ओळखच असते. मग या झाक्या निवडल्या कशा जातात? ही प्रक्रिया वाटते तितकी सोपी नाहीये. ती एक खूपच कठोर आणि स्पर्धात्मक प्रक्रिया आहे, जिथे प्रत्येक प्रस्तावाला अनेक कसोट्यांमधून जावं लागतं. या संपूर्ण निवडीवर देखरेख करण्यासाठी संरक्षण मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स एक तज्ज्ञ समिती नेमते. यामुळे या पूर्ण प्रक्रियेला एक अधिकृत आणि निष्पक्षपाती स्वरूप मिळतं. आणि गंमत म्हणजे ह्या समितीमध्ये फक्त सरकारी अधिकारीच नसतात, तर कला, संस्कृती, शिल्पकला, डिझाईन, नाट्य आणि संगीत अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमधले मोठे तज्ज्ञ असतात. त्यामुळे झाकीची निवड ही केवळ तांत्रिक बाबींवर नाही, तर कलात्मक आणि सांस्कृतिक निकषांवरही केली जाते. ही निवड प्रक्रिया खरं तर अनेक टप्प्यांमध्ये होते. सगळ्यात आधी राज्य आपली संकल्पना आणि स्केच सादर करतात. त्यानंतर समिती ती संकल्पना, तिची थीम, ती दिसायला कशी असेल, त्यात काय नवीन आहे, हे सगळं तपासते. यातून निवडलेल्या प्रस्तावांना मग 3D मॉडेल बनवायला सांगितलं जातं आणि शेवटी त्या मॉडेलच्या परीक्षेनंतर अंतिम निवड होते. म्हणजे ही एक प्रकारची गाळणी प्रक्रियाच आहे. आणि इथेच खरी अडचण येते. परेडसाठी वेळ आणि जागा ह्या दोन्ही गोष्टी मर्यादित असतात. संपूर्ण सोहळा एका ठराविक वेळेतच पूर्ण करायचा असतो. त्यामुळे प्रस्ताव कितीही चांगले असले तरी सगळ्यांनाच संधी देणं शक्य होत नाही. पण थांबा, गोष्ट फक्त गुणवत्तेवर थांबत नाही. या निवडीवर परिणाम करणारे आणखी 2 महत्त्वाचे नियम आहेत. एक आहे थीम आणि दुसरा रोटेशनचा नियम. काय आहेत हे नियम? पहिली गोष्ट म्हणजे दरवर्षी परेडसाठी एक सामायिक थीम म्हणजे एक विषय ठरवला जातो. सगळ्या राज्यांच्या झाक्या या त्याच थीमशी मिळत्या जुळत्या असणं गरजेचं असतं. आणि दुसरा महत्त्वाचा नियम आहे रोटेशनचा. याचा अर्थ असा की सगळ्या राज्यांना काही वर्षांच्या कालावधीत संधी मिळावी यासाठी एक चक्राकार पद्धत वापरली जाते, जेणेकरून कोणावरही अन्याय होऊ नये. मग एक प्रश्न साहजिकच मनात येतो. ज्या राज्यांच्या झाक्यांची अंतिम निवड होत नाही, त्यांचं काय होतं? त्यांची कला आणि इतकी मेहनत वाया जाते का? परेडसाठी निवड झाली नाही म्हणजे कलाकारांनी घेतलेले तेवढे कष्ट, तो सगळा सर्जनशील प्रयत्न व्यर्थ ठरतो का? सुदैवाने याचं उत्तर आहे नाही. त्यांच्यासाठी एक खास व्यासपीठ तयार केलं आहे आणि त्याचं नाव आहे भारत पर्व. भारत पर्व हा दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात होणारा एक मोठा सांस्कृतिक महोत्सव आहे. परेडसाठी ज्या झाक्या निवडल्या जात नाहीत त्या इथे सामान्य नागरिकांसाठी ठेवल्या जातात. त्यामुळे कलाकारांची मेहनत वाया जात नाही आणि लोकांनाही या अप्रतिम कलाकृती पाहण्याची एक छान संधी मिळते. तर हे सगळं एकत्र करून पाहिलं की लक्षात येतं की ही केवळ एक निवड प्रक्रिया नाही, तर समतोल आणि सगळ्यांना समान संधी देणारी एक विचारपूर्वक बनवलेली प्रणाली आहे. तर आपण जिथून सुरुवात केली होती त्या प्रश्नाचं उत्तर आता आपल्याला मिळालं आहे. झाकी ही राज्याची चालती फिरती ओळख आहे. तिची निवड एक तज्ज्ञ समिती करते. परेडमध्ये एक संधता यावी म्हणून थीम असते. रोटेशन पद्धतीमुळे सगळ्यांना संधी मिळते आणि ज्यांची निवड होत नाही त्यांच्यासाठी भारत पर्व हे व्यासपीठ आहे. थोडक्यात सांगायचं तर ही एक पारदर्शक आणि सुनियोजित प्रक्रिया आहे. आता हे सगळं समजल्यावर पुढच्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर कोणत्या राज्याची कला आणि संस्कृती पाहायला मिळेल याची उत्सुकता नक्कीच वाढली असेल. आणि आता आपल्याला हेही माहिती आहे की त्या प्रत्येक निवडीमागे किती विचार आणि मेहनत लपलेली आहे.